नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्तिकीचे. समर्थांनी श्लोक 38 ते 42 या 5 श्लोकांमध्ये मनाला राघवाजवळ राहण्यास, त्याची कास धरण्यास, त्याच्या चरणाशी जागा मागण्यास सांगितले आहे. या 5 समूहातला हा 5वा श्लोक आहे. या श्लोकात समर्थ सांगतात की अनेकांनी जो मार्ग स्वीकारला तोच तू सुद्धा अंगीकारला. महाभारतामध्ये यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला होता की योग्य मार्ग कोणता. युधिष्ठिराने सांगितले, तर्को प्रतिष्ठ श्रुतयो विभिन्ना, नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम, धर्मस्य तत्वं निहितं गुहायां, महाजनो येन गतस्य पंथाः. तर्क हा पक्का नसतो, म्हणजे त्याला काही आधार नसतो. श्रुती किंवा वेद यांचे मध्ये भिन्न भिन्न म्हणजे परस्पर विरोधी वचने असतात. ज्याचे मत प्रमाण मानावे असा एकही मुनी नाही. धर्माचे तत्व हे गुहेत ठेवल्याप्रमाणे गूढ आहे, म्हणजे सामान्यांना कळेल असे ते नाही. मग काय करावे? अशा परिस्थितीत थोर लोक ज्या मार्गाने गेले तो मार्ग योग्य होय. म्हणून समर्थ म्हणतात की थोर लोक, संत, सज्जन लोकांनी भगवंताला जे आपलेसे करण्याचा मार्ग स्वीकारला तोच आपणही स्वीकारावा. भगवंताला आपलेसे करावे याचे कारण तो दीनानाथ आहे. दीनदुबळ्यांचा, प्रापंचिक माणसाचा तो आधार आहे. हे तो गरजून सांगतो आहे व आतापर्यंतच्या शेकडो उदाहरणांनी त्याने ते सिद्धही केलं आहे. त्यामुळे मतमतांच्या गलबल्यात न अडकता आपली द्विधा मनस्थिती दूर करून एकच एक अशा परमेश्वराच्या चरणी आपण लीन होऊन राहावे आणि त्याला विनवले पाहिजे की सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. नको द्रव्यधारा, नको येरझारा, नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा. सगुणी मना लाविरे भक्तिपंथा, रघुनायका मागणे हेची आता. मनी कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना नीरसावी. नको संशयी तोडी संसार व्यथा, रघुनायका मागणे हेची आता. हेच मागणे रघुनायकाकडे मागायचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.